सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच आपण शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 2 दिवसांपासून मीडिया एक बातमी जाणून बुजून वारंवार चघळताना मला दिसते. 2-3 दिवसांपासून आपण पाहतोय बऱ्याच शिवसैनिकांचे मेसेजेस येत होते आणि विशेष शिवसैनिकांनी एका मीडियाचा व्हिडिओ मला पाठवला होता. एनडीटीव्ही मराठी नाव घेण्यात आपण मागे पुढे पाहत नाही. एनडीटीव्ही मराठीने ज्या प्रकारे ते वृत्त लावलं आणि त्या वृत्तात असं दाखवलंय, आदित्य साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांनी संजय राऊत साहेबांची कॉलर धरतानाचा एक व्हिडिओ त्यांनी मला पाठवला. आता मला खरं तर नवल वाटतं, मीडिया रिस्पेक्ट हा दोन्ही बाजूंनी एकमेकांना द्यायचा असतो. ज्यावेळेस विकाऊ मीडियासारखं आपण वागता, ज्यावेळेस एखाद्याचे गुलाम झाल्यासारखे आपण वागता, त्यावेळेस तो रिस्पेक्ट आमच्याकडनं आपण अपेक्षित ठेवूच नाही. लायकी काढण्यामध्ये आम्ही मागे पुढे अजिबात पाहत नाही. लायकी आम्ही पद्धतशीर काढतो आणि जागेवर आम्ही लायकीमध्ये देत असतो. आता बघा, तो व्हिडिओ मी पाहिला. त्या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीच्या बोलण्याच्या आधारावर एनडीटीव्ही मराठीने ते वृत्त लावलं, ती व्यक्ती आहे शीतल म्हात्रे. आता ह्या शीतल म्हात्रेचा आणि वास्तविकतेचा, वस्तुनिष्ठतेचा काही संबंध आहे का? आता शीतल म्हात्रे म्हटलं तर महाराष्ट्र कोणत्या गाण्यासाठी यांना ओळखतो, महाराष्ट्र कशासाठी यांना ओळखतो हे मी सांगितलं तो फिर क्या होता है, बवाल हो जाएगा. ते काल परवाच आमच्या पेडणेकर ताईंनी आणि सुषमाताईंनी व्यवस्थित समजावून सांगितले, पद्धतशीर सांगितलेलं आहे. तिच्या बातमीच्या आधारावर ही माणसं अशा प्रकारची वृत्त लावतात. टीआरपी साठी कुठेही झोपाल का, लोळाल का टीआरपी साठी? टीआरपी तुमच्यासाठी एवढी महत्वाची, बातम्यांची वस्तुनिष्ठता तपासली जात नाही. त्या आम्हाला पूर्वीच्या 9:30च्या बातम्या यायच्या ना, त्या खरंच चांगल्या होत्या. अगदी अर्ध्या पाऊण तासांसाठी बातम्या असायच्या, पण माणूस दिवसभर वाट पाहायचा त्या बातम्यांसाठी. त्याचं कारण असं होतं, बातम्या दिवसभर चालवल्या जायच्या नाहीत. बातम्या एका विशिष्ट अर्ध्या तासांसाठी यायच्या आणि त्या अर्ध्या तासांमध्ये मोजक्या शब्दात संपूर्ण बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल याचा प्रयत्न केला जायचा. आता काय झालंय, दिवस चॅनल चालवायचे, दिवसभर 24 तासामध्ये तेच काय दाखवायचं. त्यामुळे मला खरं तर ही जी युट्यूबवरची पत्रकारिता आहे, जे ओपन पत्रकार आहेत, फ्रीलान्सर आपण त्यांना म्हणू शकतो, हे जे या पत्रकारांकडनं जी माहिती मिळते ना, ही या दिवस चालणाऱ्या चॅनल्स कडनं मिळत नाही. त्यांचं फक्त आपलं, याने त्याला मारलं, त्याने त्याला धरलं, याने इथे हात घातला, त्याने तिथे हात घातला, प्रत्यक्षात काहीच घडलेलं नसतं. इकडे तिकडे फिरणाऱ्या त्यांच्या त्या सगळ्या स्वयंघोषित सूत्रांसाठी, त्यांचे पगार काढण्यासाठी, त्यांच्या नोकऱ्या ठेवण्यासाठी, त्यांच्या संपादकांची घरं चालवण्यासाठी हे असले धंदे करायचे. मी खरं तर पत्रकारांचा प्रचंड आदर करतो. त्यांची मेहनत प्रचंड असते, प्रत्येक बातमी मागे एक मेहनत असते. पण ती मेहनत करा, हे असले वृत्त चालवण्यात, टुकार वृत्त चालवण्यापेक्षा ती मेहनत करा. टीआरपी साठी कुठेही लोळू नका. काय वृत्त पाहिलं मी, तुम्हाला ऐकायचंय? मला खरं तर त्या वृत्त दाखवण्यापूर्वी तो जो कोणी त्याच्यात बोलतो ना, रस घेऊन एकदम, त्यात स्पष्टपणे ती महिला म्हणते, ती म्हात्रे म्हणते, आम्ही असं ऐकलंय आदित्य ठाकरेंनी कॉलर धरली. मग हा म्हणतो कुणी कुणाची कॉलर धरली? म्हणजे किती चोखायचं एखाद्या गोष्टीला, किती एखाद्या गोष्टीला चोळून दाखवायचं. कुणी कुणाची कॉलर धरली? आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर धरली. मग आम्ही असं म्हणू का, हा जो कोणी पत्रकार सांगत होता त्याला मातोश्रीवर बांबू पडले म्हणे, आम्ही असं ऐकलंय? हे वनवे होऊ शकत नाही. या गोष्टी अशा वनवे होऊ शकत नाही. तुम्हाला जर आदर द्यायचा आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे, तुम्ही द्या. तुम्हाला नसेल द्यायचं तुम्ही देऊ नका, पण जे आहे ते सत्य छापा. आम्ही कधीच म्हणणार नाही शिवसेनेच्या बाजूने छापा, कारण आम्ही त्या सिच्युएशन मध्येच नाही. आम्ही काय पेड पत्रकारितेसाठी ती आमच्या हातात जडजड पाकिटं नाहीत की आम्ही ती कोणाला देऊ शकू. आजकाल पेडचं स्तोम माजलंय. तुम्हाला जसं द्यायचं, पण आमची बदनामी थांबवायची. जरा काय म्हटले संजय राऊतांबद्दल एक निर्धारच केला. असा बराच हाय व्होल्टेज ड्रामा या बैठकीत घडलाय.
ठाकरेंच्या बैठकीतली वादळी इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगतोय, बघा. मातोश्रीवरच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर धरली असा दावा शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी केलाय. की यामध्ये कॉलर सुद्धा पकडली गेली, जे काही विश्व प्रवक्ते आहेत त्यांची कोणाची कॉलर पकडले आम्ही ऐकून आहोत की आदित्य ठाकरे यांनी त्यांची कॉलर पकडली. राऊतांचा दावा आहे आपण त्या बैठकीतच नव्हतो, मात्र शीतल म्हात्रे त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. हे तर झालं मातोश्री. या अशा वागण्याला आम्ही हलकटपणा असं नाव देतो. याला हलकटपणा म्हणणार नाही तर काय म्हणायचं तुम्ही सांगा, मला कमेंट करून नक्की सांगायचं. मीडिया कुठलीही असो, इथे ह्या मीडियाने केलं म्हणून ही अशी, त्या मीडियाने केलं म्हणून ती अशी, असं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने बातम्या पाहत नाही, पण ज्या गोष्टींना तुमच्याकडे काही तथ्य नाहीत, प्रूफ नाही, त्याला काही पुरावा नाही, तुमची सूत्र कुठलं गोमूत्र पितात ते आम्हाला माहित नाही, मग अशा वेळेस त्या ऐकीव माहितीवर तिने सांगितलं कॉलर धरली म्हणून यांनी कॉलर धरल्याचे फोटो टाकले. तुम्ही पहा, त्यांच्या मीडियावर जाऊन पहा, कॉलर धरल्याचे फोटो टाकतात. थोडी तरी सज्जनपणा आपल्या पत्रकारितेत असायला हवा. मला खरं तर राहुल कुलकर्णींचं किंवा त्यांच्या काही एक दोन आहेत त्यांचे पत्रकार, त्यांचे खरं तर मला विचार आवडतात. मग इकडचे असो तिकडचे असो, विचार कुठले असो, मांडायची एक पद्धत असते. तुम्ही विचार कुठलेही मांडा, पण त्या विचार मांडण्याच्या पद्धतीमध्ये एक तथ्य ठेवावं लागतं. तुम्हाला त्यात वस्तुनिष्ठ ठेवावी लागते, नाही तर तुम्ही जे दाखवताय त्याला काही आगापेक्षा नाही, काही दाखवत सुटायचं. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, शिवसेना नेते संजय राऊत हे यांच्याविषयी कुणी सांगायची इथे गरज नाही. ते काय आहेत शिवसेनेसाठी. आज निष्ठा म्हणून जर कुठलं उदाहरण पाहायचं असेल तर संजय राऊतांकडे पाहिला पाहिजे. वेळप्रसंगी जेलमध्ये गेले, अशा ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस दुनिया फक्त स्वार्थाची गुलाम झालेली आहे, हपापलेली आहे पदांसाठी, सत्तेसाठी, हपापलेली आहे पैशासाठी दुनिया, अशा ह्या परिस्थितीमध्ये हा माणूस ठामपणे शिवसेनेचे अभेद्य भिंत म्हणून, ढाल म्हणून उभा राहिला. ह्या माणसाला तुम्ही अशा प्रकार, खर तर तुमची बोबडी वळते ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात ह्या सरकारी पक्षांना, त्यावेळेस तुमची बोबडी वळते. देशामध्ये चाललेल्या गोष्टींना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही आणि तुमचे प्रश्न इथे निघतात. अरविंद सावंत साहेबांनी हे स्पष्टपणे काल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचेही तुम्हाला काही भाग दाखवेल. पण तत्पूर्वी संजय राऊत काय म्हणाले होते, मला त्यांचे ते शब्द आवडले. मी शिवसेना ह्या पक्षामध्ये जन्मापासून आहे. आणि हे असतं शिवसैनिक असल्याचं खरं, कारण ह्या गोष्टी अशा रक्तात नसतात. ह्या गोष्टी तुमच्या तोंडात अशाच येणार नाहीत. जन्मापासून एखाद्या पक्षाचा मी आहे हे म्हणण्यासाठी तुम्ही त्या पक्षासाठी आपला जीव ओतलेला असतो. आम्ही ठामपणे सांगू शकतो, आम्हाला आमच्यावर कोणी प्रश्न विचारला, आम्ही जन्मापासून शिवसैनिक आहोत, आम्ही आजन्म शिवसैनिक आहोत आणि आजन्म शिवसैनिक राहू. संजय राऊत साहेब म्हणाले, मी आमदार खासदार हे बनण्यासाठी शिवसेनेत आलो नाही. आणि त्याच्या पुढे त्या नवनाथ बनचा एक व्हिडिओ आहे, जरा तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी नवनाथ बनचा समाचार घेतो. राऊत ठाकरेंची साथ सोडणार? राज्यसभेसाठी राऊतांची काँग्रेसला साथ? भाजपच्या दाव्यानं चर्चेला उधाण? शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आदित्य ठाकरेंनी पवारांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदारांच्या बैठकीत खुद्द प्रियंका चतुर्वेदींनी तोच सूर आळवल्याचं बोललं जातंय. आता या सर्व धुसफुशी ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत चर्चेत आले. राऊत ठाकरेंचं नाव घेतात आणि प्रचार गांधींचा करतात असा आरोप भाजपनं केलाय, तर राऊतांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही. की ईडीच्या मुख्यालयात सुद्धा मला गेल्यावर तुम्ही ताबडतोब वर बोलून घ्या, वरून मला तेच सांगायचं होतं वरच्यांना की तुम्ही शिवसेनेशी संबंध तोडा. काही हितचिंतक म्हणतात मी शिवसेनेतून बाहेर पडणार. या पक्षासाठी आम्ही घाम आणि रक्त आणि तुरुंगवास सर्व काही सहन केलं. नाव उद्धव ठाकरेचं घ्यायचं, उबाटा गटाचं घ्यायचं आणि राहुल गांधींचा प्रचार प्रमुख म्हणून, राहुल गांधींचा प्रवक्ता म्हणून कामगिरी करायची, हे तुमचं धोरण झालंय. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत आणि सोनिया गांधींचे गुलाम होण्यामध्ये धन्यता मानली. आता खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा अजेंडा
आणि काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. आणि हे उद्धवजी ठाकरेंनी ओळखलंय, आदित्य ठाकरे यांनी देखील ओळखलेलं आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण झालाय. अशातच आता भाजपनं ठाकरे सेनेत 2 गट पडल्याचा दावा केलाय. राज्यसभेत संजय राऊत साहेब, तुम्हाला कुणाला उत्तर द्यायची खरं तर गरजच नाही. आणि या नवण्यासारख्या, ह्या नवनाथ बन सारख्या एका टुकार प्रवक्त्याला तुम्ही अशा प्रकारची उत्तर देता. खरं तर मागच्या वेळेस याच्यावर बोलून तुम्ही खरं तर याला मोठा केलात. माझी तक्रार आहे तुमच्याकडे संजय राऊत साहेब, याच्याविषयी तुम्ही काहीतरी मागच्या वेळेस एक वक्तव्य केला होतात आणि त्यानंतर हा मोठा झाला. खरं तर याला मोठा करण्यामध्ये का कुणास आपलंच योगदान आहे. आज खरं तर नवनाथ बनला पहिला प्रश्न. नवनाथ बन, भाजपाच्या डोक्यावरून सत्तेचं मुकुट गेल्यानंतर तू भाजपात किती वेळा दिसशील, किती वेळ दिसशील. ह्या बुडत्या बोटीतनं उड्या मारणाऱ्यांच्या त्या पहिल्या उंदरांच्या फळीमध्ये हा नवनाथ बन सुद्धा असेल. ही खोबरं तिकडे चांग भलं म्हणणारी माणसं ही काय टिकणार. आणि ही शिकवतात निष्ठा, तत्व, बाळासाहेबांचे विचार. ही असली बाजारबुणगी माणसं. नवनाथ बन सोडून द्या, विषय सोडून द्या, नवनाथ बनचं सोडून द्या. मी तुम्हाला अरविंद सावंत साहेबांना ज्यावेळेस काल पत्रकारांनी हेच प्रश्न विचारले त्यावेळेस अरविंद सावंत साहेबांनी काय जबरदस्त उत्तर दिले. आजवर कधी या खासदाराला, शिवसेनेच्या या वाघाला मी कधी आजवर भडकताना पाहिलं नव्हतं. आजवर म्हणजे सर्वसामान्यांवर तर नाहीच, पत्रकारांवर तर कधीच नाही. पण ज्या वेळेस पत्रकारांनी आणि विशेषतः ठरवून बसलेल्या काही तिथे पेड मंडळींनी ज्यावेळेस काही प्रश्न विचारले, अरविंद सावंतांनी पद्धतशीर लायकी काढली. तुम्हाला तो व्हिडिओ सगळ्यात प्रथम पाहायला पाहिजे, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. पहा. तेव्हा प्रत्येक वेळेला जे कोणी तुम्हाला पुढ्या सोडतात ना, त्यांचा हा धंदा आहे की दुसऱ्या पक्षांमध्ये वाद लावायचे, भांडणं लावायची. कुठलाही असा विषय नाही. पक्षामध्ये कुठलंही असलं तरी समाधानी कुठलाही व्यक्ती असू शकत नाही 100%. आणि तेव्हाही मी सांगितलं, खास करून राज्याचं सरकार निधी ज्या पद्धतीनं वितरित करतो त्यामध्ये अपपर भेदभाव केल्याने खासदारांना यांनी फक्त 5 कोटी रुपये दिले, त्यामध्ये काम करता येत नाही आणि निधी देता येत. त्यामुळे काही वेळेला लोकांना, सर्वसामान्य माणसाला कळत नाही ना. त्याला असं वाटतं, अरे खासदाराकडे आम्हाला फंड द्या. अरे फंड द्यायचं कुठून? तुम्ही 25 वर्ष युतीमध्ये होता, तुमचे एवढे संबंध आहे. सुप्रिया सुळे देखील विरोधात त्यांच्या खासदारांच्या हाताला पकडून त्या अमित जातात, वेगवेगळ्या मंत्रालयात जातात. तुमचे तर खूप संबंध आहे सुप्रिया सुळे. मग काय झालं? तुम्ही मग आदित्य ठाकरे काय येत नाही, उद्धव ठाकरे काय येत नाही? मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न का पडावा. कारण तुम्ही कंपॅरिझन काय करताय बघा. सुप्रिया ताई खासदार आहेत, मी घेऊन जातो की नाही विचारा. माझ्यासमोर येतात की नाही विचारा. मी घेऊन गेलो, स्पीकरकडे घेऊन गेलेलो आहे, मंत्र्यांकडे घेऊन गेलो, मी स्वतः गेलेलो आहे. मी आणि अनिल देसाई किंवा आणखीन काही खासदार, अगदी तेव्हा विनायक राऊत असताना सुद्धा ते चिपळीचं विमानतळ आम्ही सगळे एकत्रच जात होतो ना. आता रेल्वेचा प्रश्न होता, मी स्वतः आम्ही वैष्णवींकडे गेलो ना सगळे जण. हे तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे खासदार आहेत म्हणून घेऊन जातात. त्या नाही आहेत तिकडे जयंत पाटील त्यांना घेऊन नाही जात. हा फरक लक्षात घ्या. म्हणून आमचे उद्धव आदित्य ठाकरे ह्या कामांसाठी आम्हाला म्हणजे निवडून कशाला दिलं, आम्हाला नेता कशाला केलं, आम्हाला गटनेता कशाला. मला वाटतं 2028 साली बोलू. हल्ली 2047 सालचं बोलतात, त्या आधी बोलूया ना. सर, राज्यसभेच्या सीटवरून वाद आहे की नाही पार्टीमध्ये, ज्या प्रकाराने शरद पवार, मला तुम्हाला कळतच नाही ना. प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत पहिली अजिबात वाद. मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा हा विषय आला आदरणीय शरद पवार साहेबांचा, आधी मुळात तुमची संख्या आहे का, आमच्या पक्षाची संख्या आहे सांगा बरं. 20 आमदारावर राज्यसभेचा खासदार निवडून येऊ शकतो अशी संख्या आहे का? संख्या नाही ना. तेही जगाला कळू दे ना. मग आम्ही आघाडी म्हणून करणार ना. शेवटी आघाडी म्हणून केल्यानंतर राज्यसभेतून शरद पवार साहेब पण निवृत्त झाले, प्रियांका चतुर्वेदी पण निवडून झाल्या. प्रियांका चतुर्वेदी पक्षात आल्या त्यांना खासदारकी पाहिजे. इतक्या भाग्यवान आहेत की पक्षात प्रवेश, पक्षाच्या प्रवक्त्या, पक्षाच्या खासदार, असं कुठल्या हल्ली कृतज्ञपणाचा सगळीकडेच वाव सुरू झालेला आहे. म्हणजे त्या काल निरोप समारंभामध्ये त्या नीलम गोरे नावाच्या महिला, आता मी त्यांचा आसन बोलणार नाही, अतिशय अर्वाच्य संस्कृतीहीन कृतज्ञपणाचं भाषण केलं. 3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार, 6 वर्षाची आमदारकी झाली तर 18 वर्ष ज्या उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, ज्या उद्धवजींनी त्यांना उपसभापती पद दिलं, काय कृतज्ञपणा व्यक्त केला हो.
ती सगळी कृतज्ञांची टीम आहे आणि दादा मुंडेंची टीम आहे, विकाऊ लोकांची टीम आहे, ज्यांना कसलंही नैतिकता नाही अशी माणसं ते बोलतात आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता. मला आश्चर्य वाटतं. नैतिक अधिष्ठान सुद्धा नाही आणि राजकीय पण नाही. महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये निवडून येऊ शकत हो. याच्यावर एवढा विषय वेळ घाली इतका मोठं कोण नाहीये. पक्षातले एक सामान्य खासदार होत्या, त्यांना संधी दिली, प्रत्येक वेळेला मी एकदा सांगितलं तुला आकडा नाही ना मुळात, आकडा तुमच्याकडे नाही. आणि जेव्हा पवार साहेबांनी त्याच्याबद्दल स्वतः व्यक्त केलं इच्छुक आहे, काँग्रेसने त्यांना समर्थन केल्यानंतर आम्ही कोणी त्याच्यावर यांचं नाव देणार होतो. सगळ्यात जास्त आमदार तुमच्या पक्षाचे म्हणून काय झालं 46 आमदार आहेत का? त्या ना मला तुम्ही आकडे नका सांगू रे, तुम्हाला हेच आग लावायचंच काम दिलेलं असतं. कळलं? एक मिनिट तोंडावर बोलतो मी. 20 आमदार शिवसेनेचे, किती मतं पाहिजे? 16 आमदार राष्ट्रवादी, 10 आमदार राष्ट्रवादी, 16 आमदार काँग्रेस. कसा निवडून गेलो? आणि जेव्हा काँग्रेसने समर्थन केलं शरद पवार साहेबांना, उरलं काय मग? कशासाठी वाद लावता येईल? त्याच्यापेक्षा देशापुढे खूप मूलभूत प्रश्न आहेत बरं, त्यावर प्रश्न विचारा. गॅस टंचाई बद्दल बोलत नाही तुम्ही, कारण वरचं केंद्र सरकार अडचणीत येईल ना. मग तुम्हाला असे प्रश्न विचारायचे नाहीत असं सांगितलेलं असतं. नेत्याचा विषय म्हणाला तर मग उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून लवकर निघून जाणार आपण कृतज्ञपणा एक प्रकार झाला नाही. सांगून निघू असं अजिबात नाही. आमचे विषय संपले आणि मग गप्पांचा विषय सुरू झाला. असेच गप्पा चालू होत्या. त्यावेळेला मी निघू साहेबांनी ती लावून होती दिली. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवावं लागेल. तुम्हाला आग लावायचे धंदे दिलेत का? त्याच्यासाठी किती पैसे दिलेत ते सांगून टाका पुढे. एवढा मोठा तुम्ही विषय आमच्या नेते आहेत ना, आमचे आहेत ना. पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची, आता तो खोटा असतं तर गोष्ट वेगळी होती. मग मागच्या वेळेस चंद्रकांत खैरेंना काय केलं? खैरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ होते ना, त्यांना डावलून यांना दिलं. तेव्हा काय झालं? खैरेंनी पण बुलबुल केली, ती आठवतं तुम्हाला? असं आहे ना. पण खैरे कुठे गेले नाहीत बरं, हे लक्षात ठेवा. नाही, निष्ठा कशी असावी त्याचं खैरे उदाहरण सांगते. पद मिळव न मिळव, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती ना. त्या नाराजी व्यक्त त्यांना वाईट वाटलं, स्वाभाविक आहे. बाब पुन्हा मुळात आकडा असता तर गोष्टी वेगळी. आकडाच तुमच्याकडे नाही, कसले वाद घालता. पण खासदारांची नाराजी खरं तर आदित्य ठाकरेंबद्दल होती. नाही अजिबात त्यांच्याबद्दल नाराजी असं मला असं वाटतं. तुम्ही प्रश्न विचारू, जे कोणी खासदार बोलतात त्यांना समोर दाखवा, तरच प्रश्न विचारतात. नाही तर प्रश्न विचारतात. हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं मला द्यायची नाही. वस्तुस्थितीला धरून बोला. इराकच्या लोक पूर्वी बोलले इराक आज देशाचे पंतप्रधान, देशातली स्थिती कोविड सारखी अशी वाटतात, त्याच्यावर प्रश्न विचारायला का हो? तुम्हाला अडचणीचे वाटतात का विचारायला? तुम्हाला सांगितलं का मोदी मीडियाला विचारू नका असले प्रश्न? लोकांना आणले असला. यात अरविंद सावंत काय म्हणतायत माहितीये? सगळ्यात पहिलं वाक्य ते म्हणतायत, तुम्हाला धंदा दिलाय का वाद लावायचा? धंदा दिलाय का? अगदी योग्य धंदा. पत्रकारिता हा धंदा झालेला आहे आता सध्या. धंदा दिलाय का? पुढे म्हणतात, तुम्हाला आग लावायचे धंदे दिलेले आहेत का? सांगून टाका. पुढे म्हणतात, किती मध्ये विकले गेलेले आहात तुम्ही? हेही सांगून टाका. तुम्हाला प्रश्न आजच्या घडीला त्या मीडियाला ज्यावेळेस विचारायचे असतात, देशाच्या सरकारला विचारायचे असतात, त्यावेळेस मीडिया ते प्रश्न विचारत नाही. तुम्ही महागाईवर बोलणार नाही, तुम्ही पेट्रोलच्या रांगांवर बोलणार नाही, तुम्ही सिलेंडरवर बोलणार नाही, तुम्ही देशामध्ये जो डॉलरचा वाढता दर आहे आज 94-95 रुपयांपर्यंत पोहोचतो, तुम्ही त्याच्यावर बोलणार नाहीत. पण फेकूला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही इथे मात्र प्रश्न विचाराल. मगाचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेली असेल अशा प्रकारचे हे प्रश्न. शिवसेनेच्या आतमध्ये काय चाललंय याची यांना मात्र काळजी, पण देशामध्ये काय चाललंय याची यांना कोणतीच काळजी नाही. मी तुम्हाला का म्हटलं, हे जाणीवपूर्वक तिथे बसलेले असतात. एक छोटासा मगाच्याच क्लिप मधला एक छोटासा भाग मी तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये एक पत्रकार प्रश्न विचारताना म्हणतो, कृतज्ञपणावर तुम्ही म्हणताय, मग कृतज्ञपणामध्ये उद्धवजींच्या चुकून म्हणून गेला, लगेच उद्धव ठाकरेंच्या त्या बैठकीतून उठून जाणं हा सुद्धा कृतज्ञपणाच. आता ते बाकीचं सोडून द्या, पुढचं मागचं. उद्धवजींच्या म्हटल्यानंतर चाललं असतं ना उद्धवजींच्या, तुम्ही उठून गेलात, तो कृतज्ञपणा.
उद्धवजींच्या म्हटल्यानंतर दोंडातली जीभ जरा वाकडी झाली, जी लावल्यानंतर जीभ वाकडी झाली, त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंच्या, जरा पहा ना हा एक क्षण पहा. असे प्रश्न विचारायचे नाही तसं सांगितलेलं असतं. नाही, पण तुम्ही जो कृतज्ञतेचा विषय म्हणाला, तर मग उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून लवकर निघून जाणं हा पण कृतज्ञपणा आहे. खरंच देशामध्ये पत्रकारिता इतक्या खालच्या थराला जात असेल किंवा जाईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे हिंदी मीडियावरती अंजना ओम कश्यप, ती रुबिका लियाकत, तो कोण असतो तिकडे ओरडणारा, तो रिपब्लिकन भारतचा, जानना चाहता है इंडिया, देश देख रहा है, तो काय गोस्वामी नावाचा. ही असली बेन ही कमी होती का? इथे मराठी मीडियात सुद्धा आपल्याकडे पाहिजेत आता नवीन. आणि विचार करा ना, त्या आता जिला खासदारकी दिली त्या वाघमारेंना फक्त शिवसेनेवर बोलण्यासाठी म्हणून तिला खासदारकी दिलेली आहे. म्हणजे इतर महिलांमध्ये, म्हणजे तुम्ही आता गोरे घ्या, ही म्हात्रे घ्या, किंवा कायंदे घ्या, किंवा आणखी कोणी असेल तर मीना कांबळे असतील किंवा आणखी कोणी असेल, ह्या सगळ्या त्यांच्या आघाडीमध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेवर जो तोंड सोडेल त्याला खासदारकी. त्या खासदारकी तरी किंमत राहिली आहे का? आता ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त तोंड सोडणारं कोण? ह्या ताईंना खासदारकी. आता ताईंना खासदारकी मिळाली, आता आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, एखादी विधान परिषद तरी आपल्याला मिळेल. त्यासाठी हे शीतल म्हात्रेंचे हे प्रयत्न. शीतल म्हात्रे असतील, नीलम गोरे असतील, काल परवा तुम्ही पाहिलं, दोघांमध्ये सध्या जास्त स्पर्धा चालू झालेली आहे. आता नीलम गोरेंना वाटतंय शीतल म्हात्रे माझी विधान परिषद घेते की काय, आणि शीतल म्हात्रेला वाटतंय नीलम गोरेला पुन्हा मिळते की काय. त्यासाठी ही एकमेकांमध्ये चढाओढ, त्यासाठी हा सारा खटाटोप. बघा लक्षात घ्या, 2028ला काय, संजय राऊत साहेब पुढच्याही टर्म मध्ये राज्यसभेवर असणार, हे मी तुम्हाला आजच सांगतो. कारण या असल्या बाजारबुणग्यांवर तिथे राज्यसभेमध्ये धाडसाने बोलणार जे एक व्यक्तिमत्व आहे ते संजय राऊत साहेब आहेत. धाडसाने जे काय आहे ते रोख बाय ठोक, कुठेही मागे पुढे बघत नाही, मुलाईजा ठेवत नाही. मोदी असो, शाह असो, तोंडावर काढून दाखवतात स्पष्टपणे. आपण वारंवार पाहिलात. महाराष्ट्रातलंच नाही, त्यांना देशभरातून सपोर्ट आहे, देशभरातनं. आणि हा माणूस काय रेवड्या वगैरे, तुमच्या रेवड्यांच्या लालचे पाय तिथे बाकीच्यांना कशा तुमच्याकडे आमदार काय खासदार काय मिळतात, तशा रेवड्या कवड्या गोळा करून झालेला नाहीये. हा माणूस जन्मतः शिवसैनिक आहे. शिवसेना त्याच्या रक्तात भिनलेली आहे. तुमच्यासारखं नाही, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, पावला तर देव नाही तर देव बदलला, असं नाही. असो, आपण ह्या सगळ्याला उत्तर देत बसायची नाहीत. संजय राऊत साहेब या बाजार गुणग्यांना सोडून द्या. आदित्य साहेबांचे संजय राऊत साहेबांचे काय संबंध आहेत हे महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाही. कित्येक वेळा बसलेल्या खुर्चीतून आदित्य साहेब उठलेले आहेत, संजय राऊत साहेबांना बसवलेलं आहे आणि स्वतः ते खाली बसायचे किंवा स्टेजच्या एखाद्या कॉर्नरला बसायचे. कित्येकदा आपण पाहिले, आम्ही भर सभांमध्ये पाहिलेलं आहे. यांनी शिकवावं, कॉलर धरली म्हणे. आणि संजय राऊत साहेब त्या दिवशी त्या ज्या सभेचा उल्लेख करतायत त्या सभेमध्ये स्वतः संजय राऊत साहेब नव्हतेच. किती खोटं बोलावं. जाऊ द्या, काय असतं ते दिवस फिरले ना का हा समाज कळायला लागतो असा. म्हणजे आपली माणसंही कळाली आणि हे असले बाजारबुणगे सुद्धा कळाले. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.